स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे. आता बघा, गुरुपौर्णिमा म्हटलं की आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच जण गुरुपद सुद्धा घेत असतात. त्याचबरोबर आता गुरुपौर्णिमेचं महत्त्व बघायला गेलं तर बघा, गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा दिवस आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. त्याचबरोबर आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणत असतो. आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करतात तर बरेच जण आपल्या गुरूंच्या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात. बरेच जण आपल्या घरातच देवघरासमोर गुरुपद घेतात. ज्यांनी गुरुपद केला नाही, ज्यांना गुरु करायचा असतो, त्यांनी आपल्या देवघरामध्ये सुद्धा एक नारळ वगैरे ठेवून तुम्ही गुरुपद घेऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी महर्षी वेदव्यासांनी वेदांचे विभाजन करून मानव जातीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला होता. म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. गुरु म्हणजेच काय? अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा, जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरूंचे स्थान देवापेक्षा सुद्धा खूपच श्रेष्ठ मानले जाते. संत परंपरेत हा दिवस गुरुसेवा, नामस्मरण, जप, पारायण आणि दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचं जे आध्यात्मिक महत्त्व असतं, त्या दिवशी आपण सेवा केल्याने किंवा आपल्या गुरूंची आपण जेव्हा सेवा करत असतो त्यावेळेस आपलं मन शुद्ध होतं, गुरुकृपा प्राप्त होते. त्याचबरोबर ज्ञान, विवेक आणि आत्मविश्वाससुद्धा वाढत असतो. त्याचबरोबर जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर साधना आणि नामस्मरणाचे फळ अनेक पटींनी सुद्धा वाढते. असं म्हणतात, गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना मोक्ष नाही. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण किंवा हा एक विशेष दिवस नसून तो गुरूंच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा हा पवित्र दिवस आहे. तर बघा, आता गुरुपौर्णिमा विशेष, आता बरेच जण श्री स्वामी समर्थ, त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं सुद्धा सतत नामस्मरण करत असतात. मग आता बरेच जण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करत असतात आणि स्वामी समर्थांची सेवा सुद्धा करत असतात. बरेच जण दत्त महाराजांची सुद्धा सेवा करत असतात. आता आपल्याला गुरुपौर्णिमा विशेष दत्त महाराजांची 40 दिवसांची घोराष्टक स्तोत्राची सेवा कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर बघा, आता 40 दिवसांची आपल्याला घोराष्टक स्तोत्राची सेवा करायची आहे. बघा, खूप छान अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि सरकारी नोकरी असेल, कर्जमुक्तीसाठी असेल किंवा तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील, त्याचबरोबर तुमचे पैसे कोणी बुडवले असतील, कोणाकडे तुम्ही पैसे दिले असतील आणि तुमचे पैसे खूप दिवसांपासून अडकले असतील, किंवा काही आरोग्याच्या तक्रारी असतात, म्हणजे काहीतरी आजार असतो किंवा काही अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याचबरोबर आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, ही सेवा केल्याने बघा, ज्यावेळेस आपण मनातून सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपले त्याचबरोबर प्रामाणिकपणाने कष्टसुद्धा चालू असतात, त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. त्याचबरोबर सेवेबरोबर आपले कष्टसुद्धा प्रामाणिकपणाने करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो त्यावेळेस मनामध्ये शंका, कुशंका अजिबात यायला नको. आपण ज्यावेळेस मनामध्ये शंका आणतो ना, की बाबा हां मी करेल पण हे माझं होईल का, असं नाही. हां, मी ही करणारच आहे आणि माझं हे काम होणारच आहे, असं तुम्ही ज्यावेळेस पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव नक्कीच येईल. तर खूप छान सेवा आहे. मी स्वतः ही सेवा बऱ्याचदा केली आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ही सेवा करा. बघा, आता उद्या 18 जून आहे. 18 जून ते 29 जुलै या दिवसामध्ये तुम्ही ही 40 दिवसांची सेवा करू शकतात. तर 27 तारखेला 40 दिवस पूर्ण होतात, पण एखादा दुसरा दिवस तुम्ही लग्नाला गेलात किंवा इकडे तिकडे काही अडचणींमुळे तुमचे स्किप झालं तर तो 1-2 दिवस ॲडजस्ट होतात. म्हणून 18 जूनपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे, ती 29 जुलैपर्यंत. त्याचबरोबर तुम्ही आता ह्या सेवेसोबत तुम्हाला जर घोराष्टक स्तोत्र नाही करता आलं तर तुम्ही श्री गुरुदेव दत्त
यासुद्धा मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. बऱ्याच जणांना काही अडचणींमुळे करता नाही आलं, तोपर्यंत तर ही सेवा करण्याचा खूप प्रयत्न करा. कारण सरकारी नोकरी असेल, तुम्हाला मी आत्ताच म्हणलं ना, कोर्ट कचेरी असेल, तुमचे पैसे अडकले असतील, आरोग्यासाठी काही गोष्टी आरोग्याची काही तुम्हाला तक्रारी असतील, त्यासाठी खूप छान प्रभावी सेवा आहे. आता बघा काय करायचं आहे, तर पहिल्या दिवशी म्हणजेच आता ही सेवा तुम्हाला उद्या गुरुवारपासून सुरू करायची आहे, म्हणजेच 18 जूनपासून. तर ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. मग आता संकल्प कसा सोडायचा हे तुम्हाला सगळं माहितीच असेल. संकल्प सोडून झाल्याच्या नंतर तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात, कशासाठी नाही, तुमचं नाव, गोत्र वगैरे सर्व सांगायचं. तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात, कशासाठी नाही, हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. सगळं सांगून झाल्याच्या नंतर, हे सर्व झाल्याच्या नंतर आता तुम्हाला घोराष्टक स्तोत्र आता रोज तुम्हाला किती वेळा वाचायचं आहे, तर तुम्हाला रोज 51 वेळा वाचायचं आहे. आता बघा, घोराष्टक स्तोत्र खूपच छोटं आहे, खूप जास्त काही मोठं नाही, खूप छोटं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक 2 ते 3 मिनिट लागतील. जास्तीत जास्त तुम्हाला 1 वेळा घोराष्टक पठण करायला तुम्हाला 2 मिनिट जातील. 51 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायला तुम्हाला कमीत कमी एक अर्धा तास ते पाऊण तास तुम्हाला नक्कीच लागेल. 1 तास तरी धरून चाला. पण सेवा इतकी प्रभावी आहे, इतकी प्रभावी आहे. अत्यंत कठीणातल्या कठीण गोष्टीसुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतातच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर बघा, आता तुम्हाला आणि तुम्ही ज्यावेळेस ही घोराष्टक स्तोत्राची सेवा करणार आहात ना, तर तुम्ही ना तुमच्या साईडला एक ग्लास किंवा एखादा कलशसुद्धा भरून ठेवा. त्यामध्ये तुळशीचं पाणीसुद्धा टाका. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्ही त्या केलेल्या सेवेचा प्रभाव त्या पूर्ण पाण्यावर पडेल आणि तुमची ज्यावेळेस सेवा पूर्ण होईल त्यावेळेस ते पाणी तुम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना थोडं थोडं प्यायला द्या. यामुळे काय होतं, तर आपल्या अंगातील निगेटिव्ह एनर्जी असेल, काही निगेटिव्ह बाधा असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर या सगळ्या कमी होण्याला सुद्धा सुरुवात होईल. आणि 40 दिवसामध्ये बघा, घरामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि आपल्याला अशा एक व्हाईब्स तयार होतात, पॉझिटिव्ह व्हाईब्स तयार होतात. आपल्याला ते पठण करताना सुद्धा अशा अंगावर शहारे येतात आणि आपल्या अंगामधील सुद्धा जी काही बाधा असेल, जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल, निगेटिव्ह ताकद असेल, हे सुद्धा आपल्या अंगातून सुद्धा निघून जातं. तर तुम्हाला आणि याने आता स्वतः मी सुद्धा ही सेवा बऱ्याच वेळेस केलेली आहे, तर मला या सेवेचा 2-3 वेळा अनुभव आला आहे. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा कराल ना, त्यावेळेस तुम्हाला ती सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा ती सेवा चालू असतानाच तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळतो. तर आता ही सेवा 18 जूनला तुम्ही सुरू केल्याच्या नंतर आता ही सेवा तुम्हाला 29 जुलैला तुमची संपणार आहे. आता याचं उद्यापन वगैरे काय असतं का, तर उद्यापन वगैरे याचं काही नसतं. शेवटच्या दिवशी फक्त तुम्ही काय करायचे, तर महाराजांच्या जे आवडीचं घेवड्याची शेंग आहे, भाजी चपाती आहे, म्हणजे घेवड्याच्या शेंगाची भाजी चपाती किंवा पुरणपोळीचं सुद्धा तुम्ही नैवेद्य बनवू शकतात. फक्त आठवणीने ज्या वेळेस तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेस घेवड्याच्या शेंगाची भाजी करायला विसरायचं नाही. घेवड्याच्या शेंगाची भाजीचा खूप मान आहे आणि ही दत्त महाराजांची आवडता नैवेद्य आहे. आता हे सगळं झालं. आता तुम्हाला ही सेवा करत असताना तुम्हाला नियम काय पाळायचे आहेत, तर मांसाहार कडकडीत वर्ज्य. संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही फक्त नामस्मरण करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही. आता ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त घोराष्टक स्तोत्राची सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जर तुम्हाला 40 दिवसांची शक्य होत नसेल तर तुम्ही 21 दिवसांची सुद्धा करू शकतात, 11 दिवसांची सुद्धा करू शकतात, किंवा तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये सुद्धा 11 वेळा घोराष्टक स्तोत्र वाचू शकतात. ज्यावेळेस नित्यसेवेमध्ये घोराष्टक स्तोत्र वगैरे वाचत असतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा असतो. कारण का, दत्त महाराजांची सेवा करत आहात आपण, त्यामुळे म्हणजे नको काही प्रॉब्लेम व्हायला, त्यामुळे आपण नियम पाळलेले बरं. आपण एवढं जीव तोडून सेवा करतोय आणि मग नियम सगळे भंग करतो, मग याचा काय फायदा होणार, उलट त्याचा त्रास आपल्याला. त्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही ही घोराष्टक स्तोत्र असेल साधं नामस्मरण करता येतात तेव्हा काही एवढा फरक नाही, पण घोराष्टक स्तोत्र असेल किंवा कुठलीही संकल्पयुक्त सेवा असेल त्यावेळेस कडकडीत मांसाहार वर्ज्य केला पाहिजे. त्याचबरोबर बाहेरचं परान्न टाळायचं आहे. ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा असते त्यावेळेस परान्न टाळायचं. मग जर तुम्ही
मेसचं वगैरे घेत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण तुम्ही त्याचे पैसे वगैरे देऊन घेत असतात, त्याच्यामुळे त्याचे दोष लागत नाहीत. पण कुठे गावाला वगैरे गेलात किंवा कुठे कोणाच्या घरचं वगैरे असं परांना नको, किंवा कुणी दिलेलं वगैरे नको. तुम्ही स्वतः बनवलेलं स्वतः खाऊ शकतात, किंवा तुमच्या घरातल्या आईनी किंवा बहिणींनी वगैरे बनवलं असेल तर तुम्ही ते ग्रहण करू शकता, त्याचं काही नाही. बाकी तुम्हाला जे नियम आहेत, म्हणजे तुम्ही बाहेर जॉबला वगैरे जाऊ शकता, असं काही नाही की बाहेर कुठं जायचं नाही, काही नाही. फक्त परान्न वर्ज्य करायचं आहे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर बघा, खूप छान सेवा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही वाटलं विचारावं तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात, नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर सेवा करायला नक्कीच विसरू नका. तुम्हाला गोराष्ट्रक सूत्र नाही जमलं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा जप करू शकतात. त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येतील. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.